मित्रांनो, आपण साधारण महिन्याभरानंतर भेटत आहोत आणि या महिन्याभरामध्ये अनेक घटना देशामध्ये आणि राज्यामध्ये घडलेल्या आहेत. आणि का तर मी थोडासा तुमच्यावरती नाराज झालेलो आहे. नाराज नक्की का आहे शेवटी सांगतो, परंतु एक धावता आढावा या महिन्याभराचा घेत असताना महाराष्ट्रामधील तिघाडी सरकार हे कात्रीमध्ये सापडल्यासारखं किंवा शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचा सँडविच झाल्यासारखं सध्या दिसत आहे. आणि मग जेव्हा या महिन्याभरामधील महत्वाच्या घटना पाहतो तेव्हा यामध्ये सगळ्यात ठळक जी घटना आहे ती आहे मराठा आरक्षणाची मागणी आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचं आरक्षणासाठीचं आंदोलन. आणि मग लोकसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागली म्हणून काहीस शांत झालेलं आंदोलन. मग त्यानंतर मनोजदादा हे उपोषणाला बसले आणि मग उपोषण सोडवायला शंभूराज देसाई आणि अन्य सरकारचे दूत आले आणि त्यांनी साधारण महिन्याभराचा वेळ मागून घेतला. आणि मग ती 13 तारीख ही डेडलाईन संपत आहे 13 तारखेला. आणि मग 13 तारीख जशी जवळ येत आहे तसं मनोजदादांनी शांतता रॅली मराठवाड्यामध्ये सुरू केल्याचं आपण सर्वजण पाहतो आहोत. मग त्याची सुरुवात त्यांनी हिंगोलीपासून केली. हिंगोलीला झाली, परभणीला झाली, नंतर नांदेडला झाली, लातूरला झाली, आज धाराशिवला आहे, उद्या बीडमध्ये होईल, त्यानंतर जालना आणि शेवट समारोप संभाजीनगरला असणार आहे. आणि ज्या पद्धतीने मराठा बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा मनोजदादांना मिळत आहे, मग त्यावरून मग सरकार कुठेतरी कात्रीत सापडल्यासारखं दिसत आहे. कारण या मधल्या काळातच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या माध्यमामधून कुठेतरी त्यांना रसद पुरवून या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समोर प्रति आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळींनी केला असल्याचं देखील दिसून आलं होतं. आणि मग त्यामधून कुठंतरी मग दोन जातींमध्ये तेढ निर्माण होतंय की काय, काही राजकीय मंडळी जाणून बुजून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत की काय, असा देखील प्रश्न, शंका ही उपस्थित झाली होती. आणि मग सरकारची भूमिका अशी आहे की त्यांना ओबीसींनाही नाराज करायचं नाही आणि मराठ्यांना देखील आरक्षण द्यायचं आहे. आणि मग हे दोन्ही गोष्टी शक्य नाहीत, कारण बिहारमध्ये 50% जास्तीचं आरक्षण दिलं होतं आणि ते टिकलं नाही, न्यायालयामध्ये ते उडलेलं आहे. आणि मग 50% आतच जर आरक्षण द्यायचं आहे तर मग ओबीसी या प्रवर्गामध्ये मराठ्यांना समाविष्ट करून घ्यावं का नाही घ्यावं, अशा सर्व खूप मोठे प्रश्न सरकार समोर उभे आहेत. आणि मग आपल्या सर्वांना माहिती आहे की या महिन्याभरामध्येच मग जे लोकसभा निवडणुकीचे निकाल देखील लागलेले आहेत. मोदी 303 वरून 240 वर येऊन ठेपलेले आहेत. आणि मग मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने जरांगे फॅक्टर असं नाव त्याला दिलं होतं आणि मराठवाड्यामधून भाजपचा सुपडा साफ झाला होता. आणि ज्या पद्धतीने मनोजदादा हे इशारे सरकारला देत आहेत, पुन्हा पुन्हा विनवणी करत आहेत, त्यावरून सरकारने काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि योग्य असा सुवर्ण मध्य साधून समाजामध्ये, जाती जातीमध्ये दुही न माजता पूर्वी जसं महाराष्ट्र एक आहे तसाच एक राहून सर्व समाज घटकांना ज्यांना गरज आहे त्यांना न्याय कसा मिळेल आणि मनोजदादांच्या मागण्या देखील कशा मंजूर होतील किंवा त्यांना जे आश्वासनं सरकारने दिलेली आहेत ती पूर्ण कशी होतील या दिशेने पावलं टाकणं आवश्यक आहे. कारण शंभूराज देसाई यांची मुलाखत काल पाहत होतो आणि ते म्हणत होते की मुख्यमंत्री आणि मनोजदादांनी 1 to 1 चर्चा करावी. आता वर्षभर झालं, चर्चा नक्की किती करणार आहेत? लेखी आश्वासनं जर जरांगे पाटलांना दिली आहेत तर मग त्या आश्वासनांची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे. आता चर्चा नक्की कसल्या करायच्या आहेत? तर मग असे सर्व प्रश्न आहेत. आणि मग मनोजदादांनी लोकसभेला सांगितलं होतं की फक्त पाडा म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपा 23 वरून थेट 9 वर आल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा आवडता शब्द स्ट्राईक रेट हा उच्चारलाच नाही.
कारण मागे ते विचारायचे की आम्ही एवढ्या जागा लढवल्या आणि एवढ्या जागा जिंकल्या, पहा आमचा स्ट्राईक रेट किती आहे. आता यावेळी ते 28 जागा लढले होते आणि त्यांच्या फक्त 9 जागा आल्यात. आणि ते मग निवडणुकीचं अॅरिथमॅटिक सांगत होते, वेगळंच काहीतरी सांगत होते. मग आम्हाला किती टक्के मतदान झालं आणि मग एकूण मतं किती झाली वगैरे वगैरे. म्हणजे आता ते फडणवीसांचा स्वभाव तुम्हाला माहिती, मला माहिती. आणि मनोज दादांनी यावेळी थेट इशारा दिलेला आहे की लोकसभेला मी फक्त पाडा म्हटलो होतो, तर आता विधानसभेला जर आरक्षण जे काही मागण्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या तर थेट नाव घेऊन पाडा असं मी सांगणार आहे. आणि मग लोकसभेला सरकारला झलक दिसलेली आहे आणि मग विधानसभेला जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर भाजपचं, शिंदेचं आणि अजितदादांचं नक्की काय होईल याचा आपण विचार न केलेला बरा. आणि त्यामुळेच मी सुरुवातीला म्हणालो की शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचा सँडविच झालेला आहे किंवा ते कात्रीत सापडलेले आहे. मग मित्रांनो, ही झाली ठळक घटना जी मागच्या महिन्याभरात आणि सध्या देखील सुरू आहे. परंतु याच्या जोडीला मग महाराष्ट्रामध्ये आत्ताच पाहिलं आपण की जी एनडीए 48 पैकी 41 जागा जिंकायचा तोच एनडीए फक्त 17वर येऊन थांबलेला आहे. आणि मग फडणवीस मागील कित्येक दिवस झालं मीडियामध्ये जास्त येत असताना दिसत नाहीत. अजितदादांचे अनेक नेते हे शरद पवार गटाकडे जात असताना शरद पवारांकडे खूप मोठं इन्कमिंग दिसत आहे. सोबतच मग भाजपा, शिंदे गट आणि अजितदादांकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील इन्कमिंग दिसत आहे. काही प्रमाणात काँग्रेसकडे देखील इन्कमिंग दिसत आहे. आणि मग यावरूनच जी नजीकची येणारी विधानसभा आहे तर त्याचं चित्र काय असू शकतं याचा आपण अंदाज लावू शकतो. सध्या विधान परिषदेच्या निवडणुका देखील होऊ घातलेल्या आहेत आणि 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत आणि 12 तारखेला त्याचं मतदान आहे. त्यामध्ये क्रॉस वोटिंग किती होतं, कोणाची मतं फुटतात यासाठी आमदार हॉटेलवर नेऊन काय कोंडून ठेवल्याचं वगैरे सध्या दिसत आहे. वेगवेगळे नेते हे धास्तावल्याचं दिसत आहे. खास करून महायुतीचे नेते धास्तावल्याचं दिसत आहे. आणि मग यात सर्व घडामोडींमध्ये मग जेव्हा आपण दिल्लीकडे जातो तेव्हा मग दिल्लीमध्ये मोदींचं जे काही अहंकार, माज जो होता, पहिल्यांदा 282चा माज होता आणि त्यानंतर 303चा माज होता, तर तो माज हा काहीसा चिरल्याचं दिसत आहे. तुम्ही आणि मी मिळून आणि अन्य करोडो भारतीयांनी मिळून तो जिरवल्याचं दिसत आहे. 303 वरून थेट 240 वर मोदींना आणून बसवलेलं आहे. आणि मोदींचं सरकार हे कुबड्यांचं सरकार किंवा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंचं सरकार आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. आणि मग आता मोदी सरकार कसं चालणार, तर नितीश म्हणतील तसं किंवा नायडू म्हणतील तसं अशा पद्धतीने सर्व सुरू आहे. एक मजबूत विपक्ष संसदेमध्ये दिसत आहे. नुकतंच अधिवेशन पार पडलेलं आहे. अधिवेशन हे तिकडे केंद्रामध्ये राहुल गांधी यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजवल्याचं दिसत आहे. आणि मग सोबतच महाराष्ट्रामध्ये देखील अधिवेशन झालं तर ते अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी गाजवल्याचं दिसत आहे. म्हणजे भाजपवर विरोधक कुठंतरी मात करत असताना दिसत आहेत. आणि मग जेव्हा आपण केंद्रामधलं मोदींचा विचार करतो तेव्हा मणिपूरवर अजूनही केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तोंड उघडायला तयार नाहीत. आणि मग देशामध्ये ज्या पद्धतीने प्रश्न आहेत त्या प्रश्नांची गांभीर्य अजूनही मोदींना आल्याचं दिसत नाही. आणि त्याचा फटका महाराष्ट्र विधानसभा असतील किंवा पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या बिहार विधानसभा असतील, त्यानंतर दिल्लीच्या विधानसभा असतील किंवा अन्य राज्यातील विधानसभा यावरती परिणाम होत असताना दिसू शकतात. भाजपची ही उतरती कळा लागल्याचं दिसून येत आहे. आणि मग एकंदरीत या सर्व घटना मधल्या काळात घडत आहेत. महाराष्ट्रामध्ये हिट अँड रनच्या पुन्हा केसेस घडत आहेत आणि त्यामध्ये दुर्दैवाने तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य नागरिक हे चिरडल्या जात आहेत. आणि बडी धेंड, बडे उद्योगपती, बडे राजकीय नेते, 2 नंबरवाले नेते, अंडरवर्ल्डशी संबंधित असलेले लोक हे या सर्व प्रकरणामध्ये गुन्हेगार असल्याचं दिसत आहे. मग त्यामध्ये पुण्यामधील कल्याणी नगरचं पोर्श कारचा
अपघात असेल किंवा आत्ता वरळीला झालेलं हिट अँड रन प्रकरण असेल, ते सर्व पाहिलं तर खरंच मन हेलावून जातं की तुमचं माझं जीवन म्हणजे काही किड्या मुंग्यांचं जीवन आहे का? आणि मग हे जे काही देश आहे किंवा हा जो काही कायदा आहे किंवा ही जे काही समाज आहे, हा फक्त श्रीमंतांसाठीचाच समाज आहे का? कायदे फक्त श्रीमंतांसाठीच आहेत का, त्यांच्या सोयीसाठी, आणि तुमच्या आमच्यासाठी नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होतो जेव्हा एक न्यायाधीश सांगतो 300 शब्दांचा निबंध लिहा आणि त्याला सोडून देतो, 15 तासामध्ये बेल होते. किंवा हिट अँड रन प्रकरणामध्ये वरळीतल्या साधारण 3 दिवसानंतर तो गुन्हेगार किंवा ज्याच्यावर आरोप आहे तर तो पकडला जातो. मग त्यांनी काही नशा केली होती का, आणि त्याचं शरीरातलं ते जे काही नशेचा अंश आहे तो 72 तास निघून जावा यासाठी पोलिसांनी त्याला अभय दिलं होतं का, आणि त्यासाठी खूप मोठा खोक्यांचा व्यवहार झाला आहे का, असं देखील मनामध्ये येतं. मित्रांनो, सर्व घटना, सर्व गोष्टी हृदय हेलावून टाकणाऱ्या आहेत. तुम्ही, मी, जो संवेदनशील व्यक्ती आहे तो प्रत्येक जण या सर्व घटनांमधून व्यथित होणारा आहे. आणि मग अशा सर्व घटनांचा आढावा घेऊन यापुढे आपण प्रत्येक मुद्दा घेऊन दररोज व्हिडिओ बनवत जाऊ. परंतु एक मुद्दा राहिला, तो हा की मी तुमच्यावर नक्की नाराज का आहे. तर अशामध्ये तुमच्याकडून खूप कमी व्ह्यूज मला व्हिडिओंना मिळत आहे. या व्हिडिओंना व्ह्यूज भरपूर मिळणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जाणं आवश्यक आहे, जे पूर्वी व्हायचं परंतु आता थोडंसं कमी झालं होतं. आणि आपल्या चॅनलला सबस्क्रायबर्स देखील वाढण्याचं कमी झालेलं आहे, ते देखील वाढले पाहिजेत. कारण ज्या पद्धतीने तुम्ही आणि मी मिळून या चॅनलच्या माध्यमामधून एक खारीचा वाटा मोदींना 303 वरून 240 वर आणण्यासाठी आणि त्यांचा अहंकार आणि माज जिरवण्यासाठी उचललेला आहे, तसाच वाटा महाराष्ट्रामध्ये देखील एक अहंकारी आणि माज असलेला नेता आहे, आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि फडणवीसांचा माज हा तुम्हाला आणि मला मिळून जिरवायचा आहे. आणि तो जर जिरवायचा असेल तर तुम्ही मला प्रोत्साहित करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मग माझं प्रोत्साहन काय आहे, तर व्हिडिओला भरपूर व्ह्यू येणं आणि भरपूर सबस्क्रायबर वाढणं. या 2 गोष्टी तर तुम्ही सहजासहजी करू शकता. कारण अन्यत्र ठिकाणी भरपूर नेट उडवून काहीतरी रील्स ढकलत बसणं किंवा अन्य काहीतरी बघत बसण्यापेक्षा, जसं आपण संविधान वाचवण्यासाठी लोकसभेला मतदान केलं, तसं आता महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी विधानसभेला आपल्याला काम करायचं आहे. आणि ते तुम्हाला आणि मला मिळून करायचं आहे. एकतर्फी प्रेम हे कधीही यशस्वी नसतं, आपण प्रेमामध्ये पाहतो. तसंच माझं तुमच्यावर एकतर्फी प्रेम आहे असं दिसलं नाही पाहिजे. तर तुमच्याकडून देखील माझ्या प्रेमाला होकार अपेक्षित आहे. मला आशा आहे की या दरम्यानच्या काळामध्ये अन्य काही घटना घडल्या असतील तर त्या काय घटना आहेत त्यावर देखील तुम्ही कमेंट करा. मी त्यावर व्हिडिओ बनवीन आणि तुम्ही भरपूर व्ह्यू देखील द्याल आणि भरपूर सबस्क्रायबर देखील वाढवाल. तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.